नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. आपल्या या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत गुढीपाडव्यामागील एक अतिशय प्राचीन, हृदयस्पर्शी आणि दैवी कथा. ही कथा ऐकल्यानंतर गुढी म्हणजे काय, ती का उभारतात आणि तिच्यामागे किती मोठी शक्ती आहे हे तुम्हाला कळेल. आणि यापुढे गुढी उभारताना तुमचे मन श्रद्धेने भरून येईल. पण मित्रांनो, कथा सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती. मित्रांनो, मी खूप मेहनत करून हा व्हिडिओ बनवत आहे. माझी तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे, कृपया माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या पाठिंब्यामुळेच माझ्या मेहनतीला खरी किंमत मिळते. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आपण सर्वांनी रामायण वाचलेले किंवा ऐकलेले आहे, पण आज आपण त्या कथेच्या त्या सोनेरी क्षणाबद्दल बोलणार आहोत, जेव्हा 14 वर्षांचा दीर्घ वनवास संपवून प्रभू राम अयोध्येला परत आले आणि त्या दिवशी जन्माला आला एक महान सण, गुढीपाडवा. मंडळी, आधी थोडी पार्श्वभूमी समजून घेऊया. अयोध्येचे महाराज दशरथ, त्यांना 4 पुत्र होते: राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. यांपैकी रामचंद्र हे सर्वात थोरले. गुणांनी, बुद्धीने, बळाने आणि मनाने ते सर्वश्रेष्ठ होते. अयोध्येची प्रजा त्यांच्यावर मनापासून प्रेम करत होती. महाराज दशरथांनी रामाला युवराज घोषित करण्याचा निर्णय घेतला. सारी अयोध्या आनंदाने फुलून गेली. घरोघरी दिवे लागले, रस्त्यांवर फुलं उधळली गेली. पण नियतीला वेगळेच मांडायचे होते. महाराज दशरथांच्या दुसऱ्या राणी कैकेयीने आपल्या 2 वरदानांचा उपयोग करायचे ठरवले. एक वरदान भरतासाठी राज्य आणि दुसरे रामासाठी 14 वर्षांचा वनवास. महाराज दशरथ हे ऐकून हादरले. त्यांचे हृदय थांबण्याजोगी वेदना त्यांना झाली. पण वचनबद्धतेने त्यांचे हात बांधले होते आणि प्रभू राम, त्यांनी पित्याचे वचन पाळण्यासाठी एका क्षणाचाही विचार न करता वनवासाला निघण्याची तयारी दर्शवली. सीतामाई, पतीला एकट्याने वनात सोडणे त्यांना मान्य नव्हते. त्यांनी म्हटले, जिथे तुम्ही तिथे मी. वनही आपल्याला अयोध्येसारखेच वाटेल. लक्ष्मणही मागे राहिले नाहीत. थोरल्या भावाची सेवा करणे हाच त्यांचा धर्म होता. आणि असे तिघे निघाले, अयोध्येच्या वैभवाला सोडून वनाच्या दिशेने. अयोध्येवासी रस्त्यावर उभे राहून डोळ्यातून अश्रू ढाळत त्यांना निरोप देत होते. महाराज दशरथ त्याच वेदनेत काही दिवसांनी स्वर्गवासी झाले. 14 वर्ष हा काळ थोडका नाही मंडळी. राम, सीता आणि लक्ष्मण वनातून वनात फिरत होते. दंडकारण्यात त्यांनी आश्रम उभारला. अनेक ऋषीमुनींना त्रास देणाऱ्या राक्षसांचा नाश केला. खर, दूषण यांसारख्या बलाढ्य राक्षसांशी युद्ध केले आणि त्यांना पराभूत केले. पण एकदा एक प्रसंग घडला जो सगळ्यांचे जीवन बदलवून टाकणारा ठरला. रावण, लंकेचा राजा, 10 डोक्यांचा, विद्वान, पराक्रमी, पण अहंकाराने आंधळा झालेला. त्याने सीतामाईला पाहिले आणि त्याच्या मनात पाप जागे झाले. रावणाने कपटाचा आधार घेतला. मारीचाला सोन्याच्या हरणाचे रूप घेण्यास सांगितले. त्या सुंदर हरणाच्या मागे राम गेले, लक्ष्मण गेले आणि आश्रमात एकट्या राहिलेल्या सीतामाईला रावणाने पळवून नेले, लंकेला घेऊन गेला. राम आणि लक्ष्मण परत आले तेव्हा आश्रम रिकामा होता. वाऱ्याने हलणारी झाडे, पडलेली फुले आणि एक भयान शांतता. रामाच्या काळजात कळ आली. सीते, सीते आवाज देत ते वनात धावले, पण उत्तर नव्हते. मग सुरू झाला शोध. जटायूने, ज्या गरुडाने सीतेला वाचवण्याचा प्रयत्न केला होता, त्याने मरता मरता सांगितले, लंका, रावण, दक्षिण दिशा. किष्किंधेत हनुमान भेटले. सुग्रीवाशी मित्रत्व झाले. वानरसेना जमली. हनुमानाने समुद्र ओलांडला. लंकेत जाऊन सीतामाईला शोधले. अशोकवनात बसलेल्या, एकट्या, दुःखात असलेल्या सीतामाईंना रामाची अंगठी दाखवली आणि म्हटले, माते, घाबरू नका, प्रभू राम येत आहेत. सीतामाईंच्या डोळ्यात अश्रू आले, पण ते दुःखाचे नाहीत, आशेचे होते. माझे राम येतील, हा विश्वास त्यांना जगवत होता. मंडळी, आता येते ती महाभारता एवढीच महान युद्धकथा. राम, लक्ष्मण आणि वानरसेना समुद्रकिनारी आले. समोर अथांग सागर, पलीकडे लंका. जाणार कसे? वानरांनी एक अद्भुत गोष्ट केली. नळ आणि नील यांच्या नेतृत्वाखाली दगड, झाडे, माती वापरून समुद्रावर एक सेतू बांधला, राम सेतू. हजारो वानर काम करत होते. त्यांनी एकजुटीने अशक्य ते शक्य करून दाखवले. लंकेत पोहोचताच युद्ध सुरू झाले. एका बाजूला राम, लक्ष्मण आणि वानरसेना, दुसऱ्या बाजूला रावण आणि त्याचे सैन्य, इंद्रजित, कुंभकर्ण यांसारखे बलाढ्य राक्षस. युद्ध प्रचंड होते.
लक्ष्मणावर मूर्छा आली. हनुमानाने संजीवनी वनस्पती आणण्यासाठी हिमालयाची वाट धरली. अंधारात डोंगर ओळखता येईना म्हणून त्यांनी संपूर्ण पर्वत उचलला आणि आणला. वैद्य सुषेणाने लक्ष्मणावर उपचार केले. लक्ष्मण उठले. वानरसेना जिंकू लागली. शेवटी रावण स्वतः युद्धात उतरला. 10 डोके, 20 हात, अमोघ शक्ती. राम आणि रावणाचे युद्ध सुरू झाले. बाण सुटत होते, आकाश थरथरत होते, समुद्र उसळत होता. रावणाची एक एक मान कापली जात होती, पण पुन्हा उगवत होती. मग अगस्त्य मुनींनी राम यांना आदित्य हृदयम हा स्तोत्र सांगितला, सूर्याची स्तुती. रामाने भक्तिभावाने ते म्हटले. ब्रह्मदेवाने दिलेले ब्रह्मास्त्र हातात घेतले, ते धनुष्यावर चढवले आणि ते बाण सुटले, थेट रावणाच्या नाभीत घुसले. रावण कोसळला, लंका जिंकली, सीतामाई मुक्त झाल्या. मंडळी, हा क्षण आहे खऱ्या कथेचा. विजयानंतर राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान पुष्पक विमानाने अयोध्येकडे निघाले. 14 वर्षांचा वनवास संपला होता. घरी परतण्याचा दिवस होता. ते अयोध्येजवळ आले तेव्हा भरतांना निरोप गेला. भरत हे स्वतः राम यांचे प्रतीक म्हणून राजसिंहासनावर रामाच्या पादुका ठेवून राज्य चालवत होते. ते हे ऐकताच आनंदाने नाचू लागले. अयोध्या नगरी सजवली गेली. घरोघरी दिवे लावले गेले. रस्त्यांवर फुलांचा सडा पडला. स्त्रिया ओवाळण्यासाठी थांबल्या. मुले धावत पळत रामांचे स्वागत करायला निघाली. आणि मग ती घडी आली. पुष्पक विमान अयोध्येवर उतरले. प्रभू रामचंद्र, सीतामाई आणि लक्ष्मण बाहेर आले. अयोध्यवासींनी एकच जल्लोष केला. जय श्रीराम, जय श्रीराम हा ध्वनी आकाशात घुमला. त्या दिवशी चैत्र शुद्ध प्रतिपदा होती. नवीन वर्षाचा पहिला दिवस, विजयाचा दिवस, आनंदाचा दिवस. प्रत्येक घरासमोर अयोध्यवासींनी एक उंच काठी रोवली. तिच्यावर नवे वस्त्र बांधले, फुलांच्या माळा घातल्या. हीच गुढी, हेच गुढीपाडव्याचे मूळ. त्या दिवसापासून आज तागायत प्रत्येक वर्षी चैत्रशुद्ध प्रतिपदेला आपण गुढी उभारतो. रामाच्या विजयाची ती आठवण, ती श्रद्धा, तो आनंद आपल्या घरासमोर उभा करतो. मंडळी, प्रभू रामाच्या या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळते? पहिला संदेश: संकट कितीही मोठे असले तरी सत्य आणि धर्माच्या मार्गाने चालणारा माणूस नेहमी जिंकतो. रामाने वनवासात कधी निराश झाले नाहीत. त्यांनी प्रत्येक संकटाला धैर्याने सामोरे गेले. दुसरा संदेश: एकट्याने कितीही बळ असले तरी मित्रत्व आणि संघाची शक्ती अजिंक्य असते. हनुमान, सुग्रीव, जांबवंत यांच्या सहकार्याशिवाय रामाला लंका जिंकणे शक्य नव्हते. तिसरा संदेश: प्रेम आणि विश्वास हे सर्वात मोठे शस्त्र आहे. सीतेचा रामावरील विश्वास, लक्ष्मणाची भक्ती, हनुमानाची निष्ठा याच शक्तींनी रावणाचा नाश केला. म्हणूनच मंडळी, आपण जेव्हा गुढी उभारतो तेव्हा केवळ एक बांबूची काठी उभारत नाही. आपण उभारतो विजयाचा ध्वज, सत्याचे प्रतीक आणि आपल्या जीवनातील प्रभू रामाशी असलेल्या नात्याची साक्ष. मंडळी, आता आपण जाणून घेणार आहोत एक अशी कथा जी आपल्याला विश्वासच बसणार नाही. एक तरुण राजा, त्याच्याकडे सैन्य नाही, खजिना रिकामा, शत्रू दारात उभा, आणि अशा परिस्थितीत त्याने केला एक चमत्कार ज्यामुळे आजही गुढीपाडवा साजरा होतो. ही कथा आहे शालिवाहन राजाची. सातवाहन वंशाच्या या महाराजाने जे केले ते इतिहासातही अभूतपूर्व आहे. तर मग चला जाणून घेऊया ही अविश्वसनीय गोष्ट. प्रतिष्ठानपूर, आजचे पैठण, गोदावरी नदीच्या काठावर वसलेले हे नगर सातवाहनांची राजधानी होती. या राजवंशात जन्माला आला एक अद्वितीय बालक, शालिवाहन. शालिवाहनचे बालपण सर्वसामान्य नव्हते. लहानपणापासूनच त्याला एक विलक्षण कला होती, मातीतून जिवंत आकृत्या बनवणे. तो माती घेई, हात फिरवी आणि तयार होई एक अप्रतिम मूर्ती. पशुपक्षी, घोडे, हत्ती त्याने बनवलेल्या मातीच्या आकृत्या जणू श्वास घेत असत. गावकरी म्हणत, या बालकाच्या हातात जादू आहे. आई म्हणे, देवाने याला खास वरदान दिले आहे. पण शालिवाहन स्वतः मात्र या सर्वांकडे दुर्लक्ष करून आपल्या मातीच्या बुनियेत रमलेला असे. काळाच्या ओघात शालिवाहन मोठा झाला, राजा झाला, पण राज्याची अवस्था बिकट होती. खजिना रिकामा, सैन्य विखुरलेले आणि शत्रू मात्र बलाढ्य होता. मंडळी, उज्जैनीचे राजे विक्रमादित्य हे नाव तर सगळ्यांनाच माहीत आहे. पराक्रमी, विद्वान, न्यायी या राजाने आपले साम्राज्य सर्वत्र पसरवले होते. त्याची नजर आता दक्षिणेकडे होती, शालिवाहनाच्या राज्यावर होती. विक्रमादित्याने दूत पाठवला, शालिवाहना, तू आमचे मांडलिकत्व स्वीकार, नाहीतर युद्धाला सज्ज हो.
शालिवाहनसमोर पर्याय दोनच होते, शरणागती किंवा युद्ध. मंडळी, हे आता ऐका नीट, कारण हीच या कथेची खरी जादू आहे. शालिवाहनाने सांगितले, मला मातीचे सैनिक बनवायचे आहेत. प्रथम सगळ्यांनी हसले. मातीचे सैनिक युद्ध करायला? पण राजा गंभीर होता. त्याने सर्व कुंभारांना, मातीकामात निपुण असलेल्यांना बोलावले. दिवसरात्र काम सुरू झाले. हजारो मातीचे सैनिक घडवले जाऊ लागले. घोडेस्वार, पायदळ, हत्तीवरील सैनिक. प्रत्येक मूर्ती इतकी जिवंत की बघणाऱ्याला वाटे हे खरे माणूस आहेत. आणि मग आली ती रात्र. चैत्र शुद्ध प्रतिपदेची पहाट. शालिवाहनाने आपल्या मातीच्या सैन्यासमोर उभे राहून डोळे मिटले. तो देवीची प्रार्थना करू लागला, मनापासून, आत्म्यातून. हे देवी, या मातीत जीव घाल. माझ्या राज्याचे रक्षण कर. माझ्या प्रजेला वाचव. मला तुझ्यावर विश्वास आहे. आणि मंडळी, एक चमत्कार घडला. मातीचे सैनिक हलू लागले. एक एक मूर्तीत प्राण संचारला. डोळे उघडले, हात हलले, घोडे खिंकाळू लागले, हत्ती चित्कारू लागले. मातीचे सैनिक जिवंत झाले. शालिवाहन स्तब्ध झाला. मंत्री, सेनापती सगळे बघत राहिले. पण आश्चर्याला वेळ नव्हता. शत्रू दारात होता. विक्रमादित्याचे सैन्य आले. लाखोंचा जनसागर. त्यांना वाटले होते शालिवाहन शरण येईल. पण त्यांना दिसले एक प्रचंड सैन्य. शालिवाहनाचे मातीचे, आता जिवंत झालेले सैनिक. युद्ध सुरू झाले. शालिवाहनाचे सैनिक अभूतपूर्व वेगाने लढत होते. त्यांना थकवा नव्हता, भूक नव्हती, भर नव्हते. ते सतत लढत राहिले. विक्रमादित्याचे सैनिक गोंधळात पडले. हळूहळू पारडे फिरले. विक्रमादित्याचे सैन्य माघार घेऊ लागले. शालिवाहनाने शेवटचा हल्ला केला आणि अखेर विक्रमादित्य पराभूत झाला. तो दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदा, शालिवाहनाच्या विजयाचा दिवस. प्रतिष्ठानपुरात आनंदाला सीमा राहिली नाही. प्रजेने घरोघरी गुढ्या उभारल्या, त्या विजयाचे प्रतीक म्हणून. त्याच दिवसापासून शालिवाहन शक सुरू झाले, एक नवी कालगणना. आजही आपण शालिवाहन शकाचा वापर करतो आणि त्या महान राजाच्या स्मरणार्थ, त्याच्या विजयाच्या आठवणीत आपण दरवर्षी गुढीपाडवा साजरा करतो. म्हणूनच मंडळी, गुढी उभारताना लक्षात ठेवा, ती केवळ काठी नाही, ती आहे शालिवाहनाच्या असाध्य साहसाची, बुद्धीची आणि श्रद्धेची आठवण. मंडळी, आपण आत्तापर्यंत 2 महान कथा ऐकल्या. एक रामाची विजय कथा आणि दुसरी शालिवाहनाची अद्भुत गाथा. पण आता जी कथा सांगणार आहे ती या दोन्हींपेक्षाही प्राचीन आहे. खरे तर ती या सृष्टी एवढीच जुनी आहे. ही कथा आहे ब्रह्मदेवाची, विश्वाच्या निर्मात्याची, आणि त्या दिवसाची जेव्हा शून्यातून सृष्टी जन्माला आली, जेव्हा पहिला सूर्योदय झाला, जेव्हा पहिले फूल उमलले, जेव्हा पहिला पक्षी गायला. तो दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदा. चला तर मग काळाच्या पलीकडे जाऊया, त्या आदिम क्षणाला स्पर्श करूया जेव्हा हे सगळे विश्व निर्माण झाले. आपल्याला कल्पना करायची आहे एका अशा अवस्थेची जी शब्दांत मांडणे कठीण आहे. ना अंधार, ना प्रकाश, ना आवाज, ना शांतता, ना काळ, ना अवकाश, केवळ ब्रह्म, निराकार, निर्गुण, अनंत चेतना. या अवस्थेत होते फक्त परब्रह्म. ते स्वतःतच रममाण होते. त्यांच्यात कोणतीही इच्छा नव्हती, कारण इच्छेसाठीही मी असावा लागतो, आणि तेथे मी आणि दुसरे असा भेदच नव्हता. पुराणांत सांगितले आहे की या अनादी अवस्थेतून एक स्पंदन उत्पन्न झाले, एक इच्छा जागली, बहुश्याम, मी एकच आहे, मला अनेक व्हायचे आहे, मला सृष्टी निर्माण करायची आहे. आणि त्या एका संकल्पाने सारे विश्व बदलले. परब्रह्मातून ब्रह्मदेव प्रकट झाले, सृष्टीच्या निर्मितीसाठी निर्माण झालेले देव. त्यांच्या हाती सरस्वती, वेद आणि सृजनाची शक्ती होती. ब्रह्मदेवांनी सृष्टीनिर्मितीला सुरुवात केली, पण हे काम साधे नव्हते. शून्यातून सर्व काही निर्माण करायचे म्हणजे काय? कुठून सुरुवात करायची? ब्रह्मदेवांनी ध्यानमग्न होऊन विचार केला. त्यांच्या मनात उमटली पहिली संकल्पना, काळ, वेळ, टाईम. त्यांनी काळाची निर्मिती केली. क्षण, घडी, दिवस, महिना, वर्ष, युग हे सारे चक्र त्यांनी ठरवले. मग त्यांनी पंचमहाभूतांची निर्मिती केली. आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी. या 5 मूलतत्वांपासून सर्व सृष्टी निर्माण होणार होती. आधी आकाश आले, मग त्यात वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून जल, जलापासून पृथ्वी. पृथ्वी तयार झाली खरी, पण ती शांत होती,
उजाड होती. ब्रह्मदेवांनी तिच्यावर जीव पेरले. झाडे, वनस्पती, लता उगवल्या. हिरव्यागार झाडांनी पृथ्वी सजली, फुले उमलली, फळे लागली. मग आले जीवजंतू, कीटक, पक्षी, प्राणी, सागरात मासे, आकाशात पक्षी, जमिनीवर पशु. सृष्टी जिवंत झाली. आणि शेवटी ब्रह्मदेवांनी केली मानवाची निर्मिती. स्वतःच्या प्रतिमेत. बुद्धी दिली, विवेक दिला, भावना दिल्या आणि सर्वात महत्त्वाचे निवडीचे स्वातंत्र्य दिले. मंडळी, ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण केल्या त्या दिवसाचे महत्त्व समजून घेऊया. शास्त्रानुसार हा दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदा, म्हणजेच चैत्र महिन्याच्या शुद्ध पक्षाचा पहिला दिवस. हाच दिवस युगादी म्हणून ओळखला जातो. युगाचा आदी म्हणजे प्रारंभ. हिंदू कालगणनेनुसार काळाचे चक्र 4 युगांत विभागलेले आहे: सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. सत्ययुगाचा प्रारंभ याच दिवशी झाला असे मानले जाते. सत्ययुग म्हणजे सोनेरी युग. त्या काळात माणूस शुद्ध होता, मन निर्मळ होते, जीवन सरळ होते. खोटे, कपट, हिंसा यांचा लवलेशही नव्हता. सर्व जीव सुखात होते. आपल्या शास्त्रांत सांगितले आहे की ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण केल्यानंतर म्हटले, हे माझे सर्वोत्तम कार्य आहे. या सृष्टीत प्रत्येक जीव आनंदात राहो, प्रत्येक क्षण सुंदर असो. म्हणूनच चैत्रशुद्ध प्रतिपदेला आपण नवे वर्ष साजरे करतो. केवळ कॅलेंडर बदलत नाही, आपण त्या मूळ सृजन क्षणाशी जोडतो, त्या पहिल्या सूर्योदयाशी जोडतो, जेव्हा ब्रह्मदेवांनी हे सुंदर विश्व उघड्या हाताने मांडले होते. मंडळी, या कथेच्या प्रकाशात गुढीचे प्रत्येक अंग समजून घेऊया. गुढी उभारणे म्हणजे एक प्रकारे सृष्टी निर्मितीचे स्मरण आहे. गुढीचा बांबू हा वाढण्याचे प्रतीक आहे. जसे ब्रह्मदेवांनी सृष्टी उंचावत नेली, तसे आपणही प्रगतीच्या दिशेने वाढत जावे. वरती बांधलेले कलश हे पूर्णतेचे प्रतीक आहे. ब्रह्मदेवांनी सृष्टी पूर्ण केली, परिपूर्ण केली. आपणही आपले जीवन पूर्णत्वाने जगावे. कडुलिंबाची पाने. जीवनात कधी गोड तर कधी कडू प्रसंग येतात, पण दोन्ही स्वीकारणे हाच सृष्टीचा नियम आहे. ब्रह्मदेवांनी सृष्टीत सुख दुःख दोन्ही ठेवले. आपण दोन्हींना सामोरे जाण्यासाठी सज्ज असावे. साखरेची माळ. जीवनातील गोडवा, प्रेम, आनंद, उत्सव यांचे प्रतीक. ब्रह्मदेवांनी सृष्टी केवळ कर्तव्यासाठी नाही, आनंदासाठीही केली. फुले आणि पाने. निसर्गाशी नाते. ब्रह्मदेवांनी निसर्ग निर्माण केला आणि आपण त्याचेच एक अंग आहोत. गुढी लावताना आपण निसर्गाला नमस्कार करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचे, गुढीची उंची. ती उंचावर उभी असते, कारण सृष्टीचे स्वप्न उंच होते. ब्रह्मदेवांनी एक परिपूर्ण विश्व निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले. आपणही आपल्या जीवनात, आपल्या कुटुंबात, आपल्या समाजात असाच एक परिपूर्ण संसार निर्माण करण्याचे स्वप्न पाहावे. मंडळी, या कथेला केवळ धार्मिक नाही तर शास्त्रीय आधारही आहे. चैत्र महिन्यात निसर्गात काय होते? वसंत ऋतू सुरू असतो. झाडांना नवी पानं येतात, फुलं फुलतात, पक्षी गाणी गातात. संपूर्ण सृष्टी जणू नव्याने जन्म घेते. हे निसर्गाचे नवीन वर्ष आहे. हिंदू कालगणनेत 12 महिने आहेत: चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष आणि फाल्गुन. यापैकी चैत्र हा पहिला महिना आणि या महिन्याचा पहिला दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा हाच गुढीपाडवा. ज्योतिषशास्त्रानुसारही हा दिवस महत्त्वाचा आहे. या दिवशी सूर्य मेष राशीत प्रवेश करतो. नवी ग्रहमान सुरू होते. पंचांगाची नवी आवृत्ती सुरू होते. म्हणूनच या दिवशी नवे उपक्रम सुरू करणे, नवे संकल्प घेणे शुभ मानले जाते. मित्रांनो, गुढीपाडव्याच्या परंपरांमध्ये केवळ धार्मिकतेचं नाही तर विज्ञानही आहे. आपल्या पूर्वजांनी हे सण इतक्या विचारपूर्वक आखले होते की आज विज्ञानही त्यांना दुजोरा देते. चैत्र महिन्यात वातावरणातील बदलांमुळे अनेक रोगजंतू सक्रिय होतात. कडुलिंब हे एक नैसर्गिक अँटीबायोटिक आहे. त्यातील अझाडिरेक्टिन नावाचा घटक जंतुनाशक आहे. म्हणूनच या काळात कडुलिंब खाण्याची परंपरा सुरू झाली. अभ्यंग स्नान. तेलाने अंगाला मालिश केल्याने शरीरातील स्नायू मजबूत होतात, त्वचा निरोगी राहते आणि रक्ताभिसरण सुधारते. वसंत ऋतू हा निसर्गाच्या दृष्टिकोनातून सर्वोत्तम काळ आहे. या काळात सूर्यप्रकाश पुरेसा असतो, थंडी नसते, उकाडाही जास्त नसतो. पिके चांगली येतात. आर्थिकदृष्ट्या हा सुरुवातीचा काळ आहे. गुढीपाडवा केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो. आंध्र प्रदेश आणि तेलंगणात हा उगादी म्हणून ओळखला जातो.
युगादी म्हणजे युगाची सुरुवात. कर्नाटकात युगादी म्हणतात. काश्मीरमध्ये नवरेह म्हणून हा दिवस साजरा केला जातो. सिंधी लोक चेटीचंड साजरा करतात. पंजाबात बैसाखी साजरी होते. नावे वेगळी, परंपरा वेगळ्या, पण भावना एकच, नवीन सुरुवात. मराठी नववर्ष गुढीपाडवा याचे एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे तो केवळ आनंदाचा सण नाही, तो वीरतेचाही सण आहे. शालिवाहनाच्या विजयाची आठवण, रामाच्या पराक्रमाची आठवण, हे गुढीपाडव्याला एक वेगळे महत्त्व देते. गुढी उभारणे म्हणजे संकल्प करणे, स्वराज्यासाठी, स्वधर्मासाठी, स्वसंस्कृतीसाठी. आजही महाराष्ट्रात गुढीपाडव्याला जिकडे तिकडे शिवाजी महाराजांचे फोटो, त्यांच्या वचनांचे फलक दिसतात. मराठी माणूस गुढीपाडव्याला केवळ धार्मिक सण म्हणून नाही, तर सांस्कृतिक अस्मितेचा उत्सव म्हणून साजरा करतो. मुंबईत गिरगाव, दादर, माहीम, परेळ या भागात गुढीपाडव्याची विशेष रौनक असते. गिरगाव चौपाटीवर मोठी मिरवणूक निघते. शेकडो गुढ्या एकत्र उभारल्या जातात. सांस्कृतिक कार्यक्रम होतात. गुढीपाडवा हा केवळ एक सण नाही, तो एक तात्विक संदेश आहे. हिंदू तत्वज्ञानानुसार जीवन हे एक चक्र आहे. जन्म, मृत्यू आणि पुनर्जन्म. प्रत्येक वर्ष एका जन्मासारखे आहे. नवीन सुरुवात, नवीन संधी. गुढीपाडव्याला आपण जुने वर्ष संपवतो आणि नवीन वर्ष सुरू करतो. हे म्हणजे एक मानसिक पुनर्जन्म. जुने विसरा, जुने दुःख, जुने अपयश, जुने वाद. नवीन स्वीकारा, नवीन आशा, नवीन संकल्प, नवीन उत्साह. ब्रह्मदेव प्रतिकल्पानंतर नव्याने सृष्टी निर्माण करतात. हा संदेश आहे की प्रत्येक विनाशानंतर नव्या निर्मितीची संधी असते. आयुष्यात सगळे नष्ट झाले असे वाटले तरी नवीन सुरुवात शक्य आहे. रामासारखे आपला धर्म पाळूया, खरे बोलूया, न्यायाने वागूया, प्रेमाने जगूया. शालिवाहनासारखे आपली श्रद्धा ठेवूया. मनात असेल तर मातीही जिवंत होते, स्वप्ने खरी होतात. इतिहासात गुढीपाडव्याला विशेष महत्त्व आले ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात. महाराजांनी आपल्या अनेक मोहिमा गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी सुरू केल्या. स्वराज्याच्या स्थापनेत या दिवसाचे महत्त्व होते. महाराजांनी मराठी माणसाला सांगितले, हा दिवस केवळ पूजेचा नाही, हा दिवस संकल्पाचा आहे. गुढी उभारणे म्हणजे संकल्प करणे, स्वराज्यासाठी, स्वधर्मासाठी, स्वसंस्कृतीसाठी. आजही महाराष्ट्रात गुढीपाडव्याला जिकडे तिकडे शिवाजी महाराजांचे फोटो, त्यांच्या वचनांचे फलक दिसतात. मराठी माणूस गुढीपाडव्याला केवळ धार्मिक सण म्हणून नाही, तर सांस्कृतिक अस्मितेचा उत्सव म्हणून साजरा करतो. मुंबईत गिरगाव, दादर, माहीम, परेळ या भागात गुढीपाडव्याची विशेष रौनक असते. गिरगाव चौपाटीवर मोठी मिरवणूक निघते. शेकडो गुढ्या एकत्र उभारल्या जातात. सांस्कृतिक कार्यक्रम होतात. मंडळी, आज आपण 3 महान कथा ऐकल्या. या 3ही कथांचा एक समान धागा आहे, नवी सुरुवात, विजय आणि आनंद. आणि हेच तर गुढीपाडव्याचे सार आहे. जेव्हा आपण उद्या सूर्योदयाला गुढी उभारू, तेव्हा आठवा रामाचा विजय, शालिवाहनाचे धाडस आणि ब्रह्मदेवाने दिलेला हा अद्भुत दिवस. गुढीपाडव्याच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीचे आणि आनंदाचे जाओ.